नमस्कार, पुणे ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण रोडवर म्हणजे ह्या रस्त्यावर डोंगरभागामध्ये हा रस्ता आहे. शासकीय कामाचं जर नाव आपण जर पाहिलं तर या रस्त्याचं नाव आहे वडगाव ते कवठे. हा 4 किलोमीटर अंतराचा हा रस्ता जवळपास 2.5 कोटी रुपये या रस्त्याला मंजूर आहे. परंतु आपण जर रस्त्याची दुरवस्था बघितली, जवळपास 2.5 वर्ष झाले या रस्त्याचं काम हे अपूर्ण आहे. आपण जर प्रशासनाला विचारलं तर त्या प्रशासनाचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये निधी कमतरता आहे किंवा 1 कोटी रुपयाचाच निधी आतापर्यंत आलेला आहे. 1.5 कोटी रुपये आतापर्यंत निधी उपलब्ध झाला नाही, त्यामुळे ठेकेदारांनी सगळं हे काम अपूर्णच ठेवलेलं आहे. परंतु आपण जर या रस्त्याची दुरावस्था बघितली तर आपण पाहू शकता याचे दगडी कसे उखडलेले आहेत, आणि इकडे बघा ही बाकी सगळी कच एका साईडला येऊन जमा झालेली आहे. त्याच्यामुळे इथं अपघात होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. सगळे इथून येऊन पाहू शकता या रस्त्याला 2 पुलाचं एक काम मंजूर आहे. एक पूल तिकडे झाला आणि एक इकडे खाली पूल आहे. तर आपण स्थानिक इथं असणारे आजी आहेत. आजी आपलं पहिले नाव सांगा. सिंधुबाई अशोक पवार. आपण सांगा रस्त्याची काय अवस्था आहे इकडे खाली? रस्ता लय बेकार झालेला रस्ता आहे हा. करून उपयोग नाही, नाही करून उपयोग नाही. जो पहिला होता तो तरी एक योगी बरा होता, पण आता एवढा खडी टाकल्यावर हे कसं गाड्यावाल्यांनी गाडी घसारली पडला कुठलं ते एवढा रस्ता म्हणल्यावर कसं आहे. आणि एक तर आता हा रस्ता पाऊस इथं पाणी झाल्यावर आता तुम्ही पुलाचं काम केलं तर अर्धवटच केलं. हा मग चला आपण पुलाकडे जाऊया खाली. चला ते काय लय पुलाचं काम झालंय, पण अर्धवटच हे म्हणायचं ते पांगवलेलं नाही. काय ते पांगवलेलं नाहीये, ते तसंच आहे. म्हणजे खालून गाड्या जातात, कदाचित ती गाडी घासून जर पाण्यात पडला, ज्याला पोहता येत नाही तो मरणार का जागणार गाडी सकाट पडल्यावर. तुमच्या मनाने काम अपूर्ण झालं सगळं. त्यांनी पूल तयार केल्या पद्धतीने सपाट तर करावं ना. समजा मोटरसायकलवाला जाईल, मोठी गाडी जर नाही जाऊ दिली तरी मोटरसायकलवाला तर जाईल ना, का नाही. आपण सध्या आता खालच्या पुलाकडे आपण काम पाहायला जाऊया. इथं जर काय पण ते पुढे जर गेले ना तर तिथं बघा ही सगळी खडी उघडी पडलेली. हा, खाल्ल्या साईडला अख्खी खडी उघडी पडलेली. काय काम कधी होईल काय होईल हे सांगू शकत नाही. त्यांना विचारलं ते म्हणतात निधी नाही आला. मग आमचं मग सरकारने काय आम्हाला सांगायचं ना शेतकऱ्याला, आम्ही देऊ ना निधी तुम्हाला करता आधी देतोय ना. शेतकऱ्यांचं मत आहे का निधी नसेल सरकारकडे, सरकारने सांगावं शेतकऱ्यांना. शेतकरी स्वतः निधी द्यायला तयार आहे. बाजार द्या. असे अपूर्ण रस्ते ठेवत नका जाऊ, असा मोठा त्रास होतो. आहेच त्रास. अपघात झाला त्याला जबाबदार कोण आहे. आपण खाल्ल्या रस्त्याकडे पाहायला जाऊया. आता आपण पाहू शकता इथे पण कशा प्रकारे बघा, इथे सुद्धा उखडलेले लय ठिकाणी. इथं आपण तिकडे पण उखडलेले, इकडे पण. चला पुढे या, पुढे जाऊ. आता आपण पाहू शकता ही सडक जी होती ना ती पहिली होती बरं का. तर आजींचं मत आहे की ही जी सडक आहे ही अशीच रस्ता लागत होता पहिला. आजी असंच होता ना? असाच होता ना पहिला. मग हा तरी एक बरा होता ना, माणसाला जाणारा येणाराला तरी सोयवार होता. आता एवढा दगडी पडल्यावर गाडी, बारकी गाडी असल्यावर हलगाडला एखादा पडला का तो जगतोय का मरतोय त्याचा काही विचार करतोय का सरकार? सांगा ना. आता इथून नाही काय इथं एवढं पाणी साचलंय, प्रत्येक जो गाडीवाला येतोय तो मागे फिरून जातोय. आता पूल तर केला पण तिथून मोर अर्धवट केला. अर्धवटच पुलाचं काम केलेलं अर्धवटच आहे ना. आता बघा ना, दिसतंय ना तुम्हाला अर्धवट. तिकडे कामच नाही केलेलं, कामच नाही केलेलं. आणि इकडून तिकडे माणूस जाऊ शकत नाही. मग तुम्ही करलं काय नाही केलं काय उपयोगच नाही ना. काय केलं नसतं परवडलं असतं, नसतं केलं तर ते एक परवडलं असतं. असं आहे ना. हो, गाड्या गेल्या असत्या. हा, आता इथे जर एखादा गाडीवाला पडला तर डोक्याच्या वर पाणी, इथं खाली खोल खड्डा आहे. इथं खड्डा केलेला आहे का? हा, मग जर तो राहीन का, जर ज्याला पोहता येईल तो येईन. समजा नाही पोहता यायचा तो गेला का तसाच मरून. इथं काही लावले पण नाही सुरक्षाचं, नाही का? काहीच नाही. आता आपण पाहू शकता इथं पूल सुद्धा अर्धवट आहे आणि उकरल्यामुळे इकडे गाड्याच जाते नाही. मोठ्या गाड्या इथूनच मागे जातात, पुढे गाडीत जाऊ शकत नाही, जाणारच नाही. एक वेळेस जर ती गाडी म्हणजे रस्त्याचं काम नसतं केलं तर गाड्या गेल्या असत्या पटेल. पण जवळपास 2.5 वर्ष झालं या रस्त्याचं काम एका जागेवर थांबलेलं आहे. एका राजकीय नेत्यांच्या मुलांनी हे काम घेतलेले असं कळतंय आपल्याला. पाहू शकता आपण किती कामामध्ये हलगर्जीपणा चालू आहे हा अधिकाऱ्यांचा. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेजारीच विहीर पण एक. आता हे जर अपघाताचं जर अपघात जर काही झाला तर ही विहीर राहीन का इथं? जर या एरियामध्ये जर अपघात झाला तर यांनी सुरक्षाच काही केलेली नाही. आपण पाहू शकतो पूल
त्या पुलाला इकडे उकरलं इकडे अख्खे रस्त्यावर आता हे इकडचं पाणी जर याच्यात घुसलं तर येर राहील का आमची, देईन का सरकार आमची येर भरपाई करू? नाही ना भरून कशी देईल तुम्हाला सरकार? देईन का सरकार येर भरपाई करून आमची? सांगा ना मग तुम्ही तेच सांगा ना. तुमची मालकीची विहीर नाही हा आमची मालकीची येर आहे, आमच्या स्वतःच्या जागेत. इकडे सगळं पाणी अडवल्यामुळे तिकडे आम्ही पार तिथपर्यंत आहे, मोर गायरानं 10 फूट सोडून इथून तिकडे पार वर लागल्या वड्यापर्यंत आहे. हे असं भाऊ वाटण्या हिस्सा हे असं तिकडे आहेत पार. हे त्या वाटण्या तशाच आहेत, 10 फूट रस्ता सोडून ते गायरानं त्या वाटण्या आणि ह्या वाटण्या तिथपर्यंत आहेत. पण बघा नाही आता तुम्ही विचार करा, आमची येर जर पाण्यात गेली तर सरकार देईन का आम्हाला पाहू पैसे? शकता इथं जो आईदार यांनी जर खडीकरण खड्यांचा जो डेपो इथं टाकलेला आहे आणि इथं खाली ते थोडं झूम कर, रस्ताच गाडी बंद आहे. म्हणजे मोठी गाडी इकडे मोटरसायकल सुद्धा जाऊ शकत नाही तिकडे. असलं धोकादायक तिथं खड्डा आहे मोठा खोल. असं आहे, आपण आपण पाहूया. एकदम मोठा खोल रोड आहे, म्हणजे खड्डा केलेला आहे इथं. आपण हे पाहू शकता इथे किती धोकादायक आहे. बघा ना, आता पडलं तुम्ही बिडलं इथं विचार करा. मोठी गाडी जाऊ शकत नाही इथनं. जाणारच नाही, कशी इकडे जाईल तुम्ही रस्ता सांगा? बंद केलेला आहे, इकडे रस्ता बंद झालेला आहे वरला. म्हणजे 2.5 कोटी रुपयाच्या निधीत काम अर्धवटच करून त्या कामाचा एकदम निकृष्टपणा आपण पाहू शकता. आपण पाहू शकता, आपण सध्या दुसऱ्या पुलावर आहे. आपण दुसऱ्या पुलाचा काम अर्धवट आहे. इकडे बघा, इकडे दगडी टाकलेले आहेत, म्हणजे सगळे खडीकरण रस्ते केले. रस्ता पॅक, खालून रस्ता, तिकडे खाली गटर, इकडे येणार रस्ताच बंद. बरं, हे आज महिना नाही, 2 महिने नाही, 3 महिने नाही, वर्ष नाही, जवळपास 2.5 वर्षापासून बंद आहे. हे सेम असंच बंद आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना इतका त्रास होता. समजा इथं जर अडवलं, तिकडून जर पाणी गेलं तर तिकडे त्यांची विहीर आहे शेतकऱ्यांची. ती जर विहीर गाडून गेली त्याचा शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे सदर अधिकाऱ्यांना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, आपण याच्याकडे जातीने लक्ष घाला, निधी नसेल निधी उपलब्ध करा. दुसरी गोष्ट, शेतकरी सुद्धा म्हणतात तुमच्याकडे निधी नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला निधी देतो बाबा, पण तुम्ही हे काम पूर्ण करा. नसेल तर या पुलाचं जे केलेलं आहे, म्हणजे खडीकरण जे आडवे केलेले आहेत रस्त्याला, ते रस्ता मोकळा करा आणि इथून सगळा रस्ता असा याच्यावरून गाड्या जातील असं काहीतरी करा. हा, असं तरी काहीतरी रस्ता तरी करा. चालू करा हा, अशी त्यांची मागणी. त्यामुळं अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं व याच्याकडे पाहावं ही विनंती.